लाडक्या बहिणींनो, कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे होतील जमा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे बँकेत कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत। शेवटचा हप्ता ऑक्टोबरमध्ये जमा झाला। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोनही एकत्रित हप्ते ऑक्टोबरमध्ये देण्यात आले आणि असं झालं कशामुळे तर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अगोदरच दोनही हप्ते देण्यात आले। निवडणुका आता पार पडल्यात, सरकार देखील स्थापन झाले, त्यामुळे आता डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार याची त्या वाट पाहत आहेत। हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शासनाच्या सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होऊ देणार नाही। लाडकी बहिणींचा डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लगेच देण्यात येईल अशी ग्वाही देत महाराष्ट्र हा अगोदरही 1 नंबर होता, आजही 1 नंबर आहे आणि उद्याही 1 नंबरच राहील। महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले। 21 डिसेंबर रोजी अधिवेशन संपले, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होईल असं बोललं जाते। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर होती। या तारखेपर्यंत लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले देखील निवडणुकांमुळे अनेक अर्जांची छाननी झाली नव्हती। निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर प्रलंबित अर्जांची पुन्हा छाननी सुरू आहे। या योजनेसाठी तुम्ही ज्या बँकेचा तपशील दिला आहे त्या बँक खात्याशी आधार कार्ड सोबत जोडलेले असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडणे अनिवार्य आहे, त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी पाऊल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।